नमस्कार भक्त हो, तुम्ही शिवलीलामृत कधी मन लावून ऐकले आहे का? असे म्हणतात, शिवलीलामृताचे केवळ श्रवणही महादेवांची कृपा प्राप्त करून देतात. पण आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण या व्हिडिओमध्ये शिवलीलामृतच्या पहिल्या अध्यायाचे श्रवण पठण आपण आज करणार आहोत. भगवान शंकरांचा जर आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्ध आनंदवन विलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवंदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंबरा कर्म मोचक गहना मनोजदहना मनोहन जो भक्त वल्लभ तू हिमनगदा मात बाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हारवत जी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमक द्विंसक मुग्रांक निक्षलक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो स्वर्गस्थित्य कारण त्रिशूल पाणी शार्दूल जन्म वसन स्कंद तात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सचिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मच मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मज तात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोदव कमलाकार दशशत मुख दशशत कर दशशत नेत्र सुरभूसुर अहोरात्र ध्याती जया भवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वधुनी तीरविहार विश्वेश्वर काशीराज जो व्यमहरण व्यालभूषण जो गजमदन अंधकमर्दन ओंकार अमलेश्वर आनंद घन मदन गर्वभंजन अजाजीत जो अमित गर्भ निगमानुत तो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाळ कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निजजन चित्त चकर चंद्र विणून रूपवर महत्पापर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजर किर जो निजजन हृदय मा भ्रमर जो सोमनाथ शशी शेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही त्यांच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो रुद्रारी शत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहाराहरक वैजनाथ अंत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणारहित त्रितापशमन वितरित भेदरहित त्र्यंबक राज त्रिदोषांशलात करुणाकर बाहालक जो कामा सिंधु विदारक कंठीरव जगदान कंद कृपार्णव हिमनगवासी हैमवती दव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामलहरण निषदिन गाती अन्माय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैलवासी जो शुक्र रिजन कांत प्रियकर भुजांत सैक पहरण जोडून कर तेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु एसिया शिवा सर्वोत्तमा अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णाया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद मने श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्यम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जड ऐसे सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशवया आदित्या द्रिपसरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र
कुदरक कज्वल जलिधी मशी पात्र सुरद्रुम लेखणी विचित्र करुणी लिहित गज कन्या तेही ते राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू तैसे जळणी देश वाहती दिन बंधू तैसे तुझे गुण कृपा सिंधू करुणा सिंधू वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत न कडेची सुमुड तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर के विक्रमू शके महिमांबर परी आत्मसातक करावया साचार तव गुणार्णवी मीन झालो ऐसे शब्द एकता साचार तोषला दाक्षार्कयणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसा धरुणी शिशूचा हात अक्षरे लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवी मी श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला शिशुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नैमिषारण्य शौनकादिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशीचा रोहिणी पती करी तृप्ती श्रवण चकोरा तू बहुत पुराणे सुरुस श्री विष्णू लीला वर्णिले विशेष अगाध महिमा समास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त परिशिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सुत म्हणे एका आता देवनी चित्त शिवचरित्र पद्माभूत श्रवणे पातक पर्वत जडती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामकांश श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञा माझी जप यज्ञ थोर म्हणाला जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडाक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फल एकची साचार उत्तरी संसाराणव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वद पातक इतुक्या सहित संहारक शिवतारक मंत्र जो दृष्टी पृष्टी धृती कारण मुनी निर्जनाशी हाशी कल्याण करता मंत्र राज्य संपूर्ण अगाध महिमान वर्णवे नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिवपंचाक्षर कमलोदव कमलाकार अहोरात्र हाची जपती शस्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयोग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्र राज तैसा हा शस्त्रा माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वत मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमत्वज चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रताचे संभार ओवाडून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीचा हा मंत्र आत्मप्राप्तीची खान कैवल्य मार्गीच्या प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक महाग्नी सनकाधिक ज्ञानी हाची जपती स्त्रीशूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्माचार्य आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृत स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता मांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन कर्णी आकर्णिता दोष वारण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊन पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यास निजांगे रक्षी त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवक्र होरात्र रक्षी तया मंत्र जपा काला गुणी शिव म्हणे मी तुमचा अरुणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घे जे आदी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करून मंडित जो मित भाषणी शांतदात अंगी अमत्वित आद्वित अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णांना ब्राह्मण गुरु हा वेदवचने निर्धारू त्यापासून हा मंत्रोच्चारू करून घ्यावा प्रीतीने जरी आपण असे ठाऊ का मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणी जे कामक्रोध मध्ये युक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्री शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान तरी संताशी चर्चा पूर्ण तरी गुरुविण तरी ना एक म्हणती स्वप्न आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोका ते परी तो गुरुविण तरी ना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न करेची स्वयंमेव गुरुसी शरण न रिगता
मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वारा विन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्ववास म्हणून सांप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्व सांप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्वादासी सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कडेची असो या मंत्राचे पुनश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी एची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते एका श्रवणी पटनी निज ध्यास आदरे करावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मग्न मार्ग तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुराम नाम नगर यादव वंशी परम पवित्र दाशहर नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती कारभार कर जोडून निमित्त वारंवार त्यांच्या मुकुटारत्नी के साचार प्रपदे त्यांची उजळली मुकुट घर्षणे करुनी किडनी पडली दिसती चरणी जेणे संतावसन पसरोनी पालाणिली कुंभिनी हे उभारीला यशोध्वज जेवी शर्काळीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयांचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर जडे विशेष जो दुर्बुद्धी दासी स्पर्श न करी कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नी सरत स्वरूपाशी तुळीचे रमानाथ दाशी शस्त्रे समस्त्र याचकाचे दारिद्र्य निवाटिले भुभुजावरी दामग्न समरांगणी जेवी प्रयाग्न ठाण न चढे रणीहून कुठार घाय गुरु जैसा चतुर्दश विद्या 64 कळा आकडी जेवी कर्तळींचा आवडा जे निदान मेघी निवटिला दारिद्र्य धुरोडा याचकाचा बोलणे अति मधुर मेघ गजे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे त्यांचा सेना सिंधू देखुनी अद्भुत जळ सिंधू होय भयभीत निच्छळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन ते बिन चढेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करुनिया जे लावण्य सागरींची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मुद्भाषिनी पिकस्वरी हंसगमा हरिमद्या शशीवदना भुजंगवेणी अलंकारा शोभाजीची तनु आणि दशन झडकती जेवी हिरे खाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकला गुणी निपुण त्या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरागिणीचे रत्न ते निदान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जिचे मुखपाच्य देखता रूपनाथ नेत्र मिलिंद रुजी घालीत धणी पाहता पुरीची नूतन आणि पर्णून मानसी जे आकर्षिले रायांचे मन बोलावून पाठवले प्रीती करून परितीन याची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिल नृप मानस मीन त्याला की दाशार राजा उठून आपणची गेला तिज पाशी मनी शृंगार वल्ली शुभांगी मम तनु वृक्षांगी वृक्षाची आलिंगी उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी आहे अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मराडी बोले सुहास्य वदना वेल्हाडी म्हणी म्या उपासीला शशी मोडी सर्व काळ व्रतस्थ असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्थान अद्भुत अथवा व्रतस्थ शुद्ध आसक्त न भोगवी स्त्री पुरुष हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावे पर्व काळ व्रत दिन निर्सून उत्तम काळी षडत्र अन्न भक्षून मगलना भोगावी प्रीती करून राजलक्ष्मी सत्य हे राव काम मध्ये मत्त प्रचंड रती भरे पसरवणी द्रोदंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्यांचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होऊन पुसत कैसा वृत्तांत सांगा हा शृंगार सदन विलासिनी मग हृदयानंद वरदिनी सकळ संशय टाकून मुडीहुनी गोष्टी सांग म्हणे हे राजक्रम मुकुटावतंस क्रोधे भरे निंदे मास माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज या गुरुने परम पवित्र मज दिदला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनीत मांग शीतल अत्यंत तव कलेश्वर पाप संयुक्त गमागम केले विचार रहित अभक्ष्य तितुके बक्षिले मज श्री गुरुदये करुणी राजेंद्र आले त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवाचन घडले नाही सर्वता घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यातील नरक दारुण एकता राव अनुतापे करुण सद्गदित जाहला म्हणे कलावती गुणगंभीरे जो शिवमंत्र मज देई आदरे त्याचे निजपे सर्वत्रे महात पापे भस्म होती ती म्हणे हे
भुभुजेंद्र मज सांगवया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धार तू माझा तरी यादव कुडी गुरु वशिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी या माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयांची तैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाची महाराज गर्गमुनी त्यांचे नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा देई जे मग कलावती सह भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडून उभा ठाकला अष्टभावे दाटुनी हृदय मनी शिवदीक्षा मद देई म्हणून पुरती लागे पायी मी ती नाही भावार्था यावरी गर्गमुनी कृतांत भगिनी तिरी येऊनी पुण्यवृक्षातळी बैसुनी स्नान करवी यमुनेचे उभयतांनी करून स्नान येता सांग केले शिवपूजन त्यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजला नृपे आदरे गुरु दक्षिणेस भांडारे दाशार राजाये समर्पिली तनुमन धनेसी उदार गर्ग चरणी लागे नृपवर असेची गुरु सेवंचिता पामर ते दारुण निरय भोगती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा तैचे ज्ञान त्यामती मंदा गुरु ब्रह्मानंदान भजे जो न म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुचे काय अर्पुन परमचांडाळ त्यांचे षड ज्ञान कदा वदन न पहावे धिक्क विद्या धिक्क ज्ञान धिक्क वैराग्य साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून धिक्क पटन तयांचे जैसा खर पृष्ठीवरी चंदन षड्रसी द्रवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा इक्षुरस गाडी इतर सेविती रस नव्हाडी की पात्रात शर्करा साठविली परिगोडी न केले तया असो ते अभाविक खड तैसा नवे तो दाशर नृपाळ षोडोपचारे निर्मळ पूजन केले गुरूंचे उभा टाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तके हस्त ठेवून शिवषडाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भून उगवला निज बोधचरणी अज्ञानतमक तेची क्षणी निर्सुनी नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाचे शरीरामधून कोट्यवधी काक निघून पळते झाले ते दवा किती एकाचे पक्ष जळाले चिरफडीतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडदा कृशान दुग्ध होय कंटक वन तैसे काक गेले कळोन जळोन देखुनी रावण वल करी गुरुसी नमुनी नृप पुसे नृप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जाहुनी आगडे गुरु मने का साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरु स्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूताची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुरा 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलं बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ धुसधुशी अशा या मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखणी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवगा माया मेळ तू आणि असिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे पळाली असंख्यात काकरूपे देखील म्या सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरु तल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महात्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछडक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य श्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद वेद लिंगभेद पाही पंक्तिभेद हरिहर वेद ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षीपातक पाखंडमती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्टमार्ग स्थापक स्थिलपंटक दुराचारी कृतज्ञ परद्रव्य व्यवहार कर्म भ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बक ध्यानी गुरुछडक मातृहतक पितृहत्या दुर्बल घातक कर्म माघन दीन हत्यारी पाहती पशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्र वध भगिनी वध कन्या विक्रय गो विक्रय हृदय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे श्री महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणली इतुके काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेव पाहलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलो आता गुरु स्तवन करून अपार ग्रामासी आला दाशार नृपवर सवे कलावतीत परमचतुरे केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्ष दोष दुष्काळ देशाहुनी पळाले वैधव्य रोग आणि भृत नाहीच कोठे देशात अलंगिता कलावतीत नृपनाथ शशी शीतळ वाटे
शिवभजनी लाविले सकल ज्ञान घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशहरायाचे आख्यान जे लिहिती एकती करीती पठन प्रीती करून ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षशी शंकर धन्य धन्य तेची नर शिव महिमा वर्णिती जे पडे कथा सुरस फार अमृताहुनी रसिक सार एकोत पंडित चतुर गुरु भक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळपान श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारोनी पहावी मनी धारे श्रीधर वरद पांडुरंग तेनी श्री धरिले शिवलिंग लिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जना अखंड प्रथमोध्याय गोडहा इति श्री प्रथमोध्याय समाप्त।